आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर प्रेम करणाऱ्या माऊली बांदल राहणार सावरगाव तालुका आष्टी या कार्यकर्त्याने 2018 पासून सुरेश धस निवडून येईपर्यंत चप्पल न घालण्याचा निर्धार केला होता। आष्टी पाटोदा शिरूर कासर विधानसभा मतदारसंघातील जनतेने सुरेश धस यांना तब्बल 77,975 मतांची लीड देऊन विधानसभा निवडणुकीत विजयी केले। दरम्यान निवडून आल्यानंतर नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांनी माऊली बांदल यांचा चप्पल न घालण्याचा निर्धार स्वतःच्या हाताने त्यांना चप्पल घालून पूर्ण केला। एका मोठ्या नेत्याने स्वतःच्या हाताने कार्यकर्त्यांच्या पायात चप्पल घातली। खरोखरच हा क्षण सर्वांनाच भावुक करणारा आणि एखाद्या नेत्यासाठी कार्यकर्ता काय असतो हे दाखवून देणारा होता। कार्यकर्ता हीच माझी ऊर्जा आहे असे स्पष्ट करत स्वतः आमदार सुरेश धस यांनी याबाबत एक फेसबुक पोस्ट केली आहे। विशेष म्हणजे यासोबत त्यांनी कार्यकर्त्याला चप्पल घालतानाचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे। आमदार सुरेश धस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की माझ्यावर प्रेम करणाऱ्या माऊली बांदल राहणार सावरगाव तालुका आष्टी या कार्यकर्त्याने 2018 पासून मी निवडून येईपर्यंत चप्पल न घालण्याचा निर्धार केला होता। आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आशीर्वादाने मी निवडून आलोय आणि माऊली यांचा चप्पल न घालण्याचा निर्धार स्वतःच्या हाताने त्यांना चप्पल घालून पूर्ण केलाय। माऊलीसारख्या माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बळावरच मी आतापर्यंत इथवर आलेलो आहे। इथून पुढे देखील यांच्या प्रेमाची शिदोरीवर माझी वाटचाल सुरू असेल असेही आमदार धस यांनी सांगितले। माऊली बांदल राहणार सावरगाव तालुका आष्टी जिल्हा बीड। मी माझ्या दैवतासाठी 2018 मध्ये पण केला होता की ज्यावेळेस माझे दैवत सुरेश अण्णा धस हे आमदार होते त्याच वेळेस चप्पल घालीन। आज माझा तो पण पूर्ण झालाय, त्यामुळे अण्णांनी मला आष्टी येथे बोलून माझी चप्पल त्यांच्या हाताने मला चप्पल घातली। खूप आनंद झाला। 6 वर्षानंतर माझं पण पूर्ण झाल्यानंतर अतिशय आनंद वाटतो। माझे दैवत अण्णा आमदार झाल्यामुळे अतिशय आनंद वाटतो। लवकरच मंत्री व्हावं ही बडीबाबा मच्छिंद्राची प्रार्थना करतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.